रविवार दिनांक 14 रोजी माझ्या सचिनभाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनची पहिली शाखा वानलेसवाडी या ठिकाणी चालू करण्यात आली. टोटल आमच्या 22 शाखा होणार आहेत. त्यातली पहिली शाखा डॉक्टर पृथ्वीराज मेहते सर यांच्या हस्ते फीत कापून सुरुवात केली. तो आम्हाला अभिमान आहे. अशाच आमच्या शाखा निघत राहणार आहेत. ज्यांना आमच्या फाउंडेशनमध्ये यायचं आहे त्यांनी आमच्या फाउंडेशनमध्ये यावं. खाली फोन नंबर दिलेला आहे. या फोन नंबरवरती संपर्क साधावा आणि आपण जनतेची एक मूठ बांधूया. आज काळाची गरज आहे. जनतेला एकत्र येणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं मी विनंती करतो आहे की आपण आमच्या फाउंडेशनमध्ये सभासद व्हा, हीच विनंती आहे आणि आपण त्या विनंतीला मान्य कराल अशी अपेक्षा धरतो. धन्यवाद. मला वाटतं सगळेच फार चांगलं ओळखतात. मीही व्हिडिओज बघत होतो साहेबांचे आणि खूप चांगलं काम करतात असं दिसत होतं. तर सहज वडिलांनी मी बसलो होतो डायनिंग टेबलवर आणि मी म्हटलं सर हे बाबा बघा हे बरंच काम करतात, असं लोकांनी केलं पाहिजे. नुसतं सामाजिक कार्यकर्ता खाली लिहिणं आणि मुळात समाजकार्य करणं यामध्ये फार मोठा फरक आहे आणि तो इथं दिसून येतो. तर मला वडिलांनी एक गोष्ट सांगितली, कदाचित ही सगळ्या लोकांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही, पण फार हंबल बॅकग्राऊंड म्हणजे फार कष्टातून इथं पोचलेली व्यक्ती आहे. हे काही सहजासहजी मिळालेली गोष्ट नाही आहे. आणि एका सुशिक्षित घरातून वडिलांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे त्यांच्या. आणि माझी दुसरी पिढी आहे, म्हणजे तिसरी पिढी म्हणेन मी. यांचा मुलगा जवळपास माझ्या वयाचा आहे. माझ्या वडिलांबरोबरही देखील काम केलेलं आहे. आणि मला वाटतं साहेब सायकलवरून फिरून फिरून तुम्ही काम केलेलं आहे असं मला वडिलांनी सांगितलं. आणि खूप चांगला माणूस आहे आणि हे करतोय. आम्हाला चांगलं वाटतं की अशीही लोकं आहेत. पहिल्या शाखेचं उद्घाटन आरोग्य शिबिराने करणं हे त्यांचे किती चांगले विचार आणि किती काळाशी धरून असणारे विचार आहेत की बाबा ते आरोग्य किती महत्त्वाचं आहे हेही लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. एंटरटेनमेंट प्रोग्राम खूप होतात आजकाल आणि सगळ्यांना आवडतात ती बघायला, पण तसं काही न करता आहे असे संकल्पना असणं हे अत्यंत काळाची गरज आहे आणि त्याची सचिन भाऊंना जाणीव आहे. आणि लोकांची सेवा तुमच्या हातून घडू राहावी अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. टोटल आपल्या 22 शाखा या ठिकाणी निघणार आहेत. ही शाखा काढण्यामागे कोणताही राजकीय विषय नाही. माझ्या फाउंडेशनमध्ये राजकारण, कोणताही पक्ष आणि कोणती जात असणार नाही.